नमस्कार, मैं नंदिनी त्रिवेदी स्वर गुर्जरी में आप सबका स्वागत करती हूँ। आज भारतीय शास्त्रीय संगीत की सर्वोच्च गायिका पद्म विभूषण स्वर योगिनी डॉक्टर प्रभा अत्रे की मासिक पुण्यतिथि है। 13 जनवरी को उन्होंने अपना नश्वर देह छोड़ा और आसमान में आज एक ध्रुव तारक बनके हम सबको प्रेरणा दे रही है, आशीर्वाद बरसा रही है और हमारे दिल में हमेशा कायम है। तो मैंने सोचा कि आज उनकी एक डॉक्यूमेंट्री मैं आप सबको दिखाऊं और गुरु पूर्णिमा के दिन उनके प्रत्यक्ष मुझे एक बंदिश पेश करने का अवसर प्राप्त हुआ था। वो मेरे लिए बहुत ही धन्य घड़ी थी। तो उनकी एक छोटी सी झलक भी मैं आज आपको दिखाऊंगी और प्रभा जी का जो मैंने इंटरव्यू किया था उनमें युवाओं के लिए उन्होंने जो संदेश दिया था वो भी आज के एपिसोड में शामिल है। तो ये ज़रूर देखिएगा। कल बसंत पंचमी है, माँ सरस्वती देवी का पर्व है और आज हमने जिस सरस्वती देवी को साक्षात देखा था उनको ही आज हम अंजलि प्रदान करेंगे बसंत पंचमी के पूर्व दिन में और उनको हमेशा याद रखेंगे। तो ये छोटा सा एपिसोड ज़रूर देखना और संगीत प्रेमियों के साथ शेयर करना। तो सुनिए उनकी ये एक डॉक्यूमेंट्री और एक छोटी सी बंदिश। प्रभा जी को मैंने जब मैं 20 साल की थी तब पहली बार सुना था और मुझे लगा कि वो साक्षात सरस्वती देवी ही स्टेज पे बैठी हैं और गायकी प्रस्तुत कर रही है कि जिन्होंने गायकी के क्षेत्र में एक्सप्रेशन, भाव, वो सब जो किराना घराने की मेन क्वालिटीज़ है वो उन्होंने आत्मसात किया। प्रभा जी के बारे में और क्या कहूँ, उनकी संगीत, उनका जो ग्रेस है म्यूजिक में खुद में, ऑलवेज ग्लोरियस, गॉर्जियस एंड ग्रेसफुल। सबसे पहले हम सुनेंगे डॉक्टर प्रभा अत्रे के जीवन पर आधारित एक छोटी सी डॉक्यूमेंट। स्वर योगिनी डॉक्टर प्रभा अत्रे भारतीय शास्त्रीय संगीताला अभिमान वाटावा असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व, किराणा घराण्याच्या मूर्धन्य गायिका, संगीत मर्मज्ञ, चिंतनशील कवयित्री, लेखिका, रचनाकार, आदर्श गुरु आणि परिपूर्णतेचा ध्यास बाळगणाऱ्या स्वर समर्पित गान साधिका अशा त्यांच्या संपन्न व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंमुळे संगीत रसिकांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदरभाव आहे। प्रभाताई घराण्यात संगीताचा वारसा नसतानाही बालपणीत शास्त्रीय गायनाकडे वळल्या। गुरु सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी त्यांची प्रतिभा हिरून तिला पैलू पाडले। दुर्दैवाने गुरुचं मार्गदर्शन अल्पकाल मिळूनही एकलव्याच्या निष्ठेने त्यांनी आपली संगीत साधना केली। अमोघ गुरुनिष्ठा हाच ज्ञानमार्गी साधकाचा सर्वात मोठा अलंकार आहे हे त्यांनी सिद्ध केलं। कर्नाटक संगीत तसंच जगभरातल्या संगीताचा अभ्यास केला। त्यामुळे किराणा घराण्याच्या मूळ बैठकीवर विचारांचे नमोन्मेष ठेवून त्यांची गायकी बहरत गेली। ख्यालासोबत ठुमरी, दादरा, गझल, नाट्यसंगीत, भावगीत, अशा संगीताच्या सर्व प्रकारावर त्यांनी विलक्षण प्रभुत्व प्राप्त केलं।
प्रभाताईंनी कथ्थक नृत्य शैलीचं विधिवत प्रशिक्षण घेतलं होतं. आकाशवाणी माध्यमाचा अनुभव आणि अभिजात संगीत नाटकातून त्यांनी साकारलेल्या भूमिका त्यामुळे प्रभाताईंचे विचार समृद्ध होत गेले. मुळात त्या विज्ञान आणि कायद्याच्या विद्यार्थिनी, त्यामुळे परंपरेकडे उघड्या डोळ्यांनी पाहत त्यांनी नेहमी नाविन्याचा सौंदर्यवादी शोध घेतला. प्रस्थापित रागरूपाला परंपरेच्या चौकटीत नवीन व्यक्तिमत्व देणं हे कसब त्यांनी राग मारुबिहागच्या सादरीकरणातून सिद्ध केलं. गायनात सरगमचा जाणीवेनं वापर करणं, राग रस आणि राग समयाला विज्ञानाची कसोटी लावणं अशी प्रयोगशीलता त्यांनी जपली. त्यांचं रसिलं गायन परंपरा आणि नवता, भावपूर्णता आणि बुद्धिप्रधानता या दोन्हीचा आनंद देतं. प्रभाताईंनी 500हून अधिक बंदिशी रचून आणि अपूर्व कल्याण, मधुर कंस, पटदीप मल्हार असे अनेक नवीन रागरूप निर्माण करून शास्त्रीय संगीताच्या खजिन्यात मोलाची भर टाकली आहे. ही मारुबिहाग मधली बंदी तन मन धन तोपे वारू ही कलावती रागातली प्रसिद्ध बंदिश म्हणजे त्यांच्या प्रतिभेचा लालित्यपूर्ण उद्गारच. स्वरमयी आणि सुस्वराली या पुस्तकातून त्यांनी व्यक्त केलेले सांगीतिक चिंतन आज अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यांचे संगीतविषयक इंग्रजी लेखन, शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत आहेत. तर अंतःस्वर हा कविता संग्रह त्यांच्या संवेदनशील मनाचा प्रगल्भ आविष्कार आहे. ध्यानस्थ बसलाय एक सूर मनाच्या शिंपल्यात, ध्यानस्थ बसलाय एक सूर मनाच्या शिंपल्यात, त्याचा मोती होई तो चालत राहायला हवं, चालत राहायला हवं, चालत. भारतीय संगीताची प्रभा देश विदेशात पोचवणाऱ्या रागदारी संगीतातल्या प्रभाताई या पहिल्या गायिका आहेत. विदेशातल्या अनेक विद्यापीठामधून त्या व्याख्याता आणि गुरु म्हणून दीर्घकाळ कार्यरत आहेत. SNDT विश्वविद्यालयासाठी संगीत विषयक अभ्यासक्रम आखण्यात त्यांचं योगदान केवळ अमूल्य आहे. 2016 साली संगीतासंबंधित 11 पुस्तकं एकाच मंचावर प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम त्यांनी केला आहे. गुरु शिष्य परंपरेतून अनेक गुणी शिष्य घडवतानाच प्रभाताईंनी स्वरमयी गुरुकुल, डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन कलाकार आणि गुणीजनांसाठी व्यासपीठ निर्माण केलं. म्हणूनच त्या संगीत क्षेत्रातल्या अभिमान मूर्ती ठरल्या आहेत. 1990 मध्ये पद्मश्री, 1991 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2011 मध्ये टागोर अकादमी रत्न अशा प्रतिष्ठेच्या अनेक सर्वोच्च सन्मानांनी त्यांच्या निरंतर गान साधनेवर राजमान्यतेची मोहर उमटली आहे. आणि रसिकांनीही स्वरयोगिनी हा मानाचा सन्मान त्यांना प्रेम भरे बहाल केला आहे. राग मांड भैरव जो प्रभा जी ने खुद ने बनाया है, उस राग पर आधारित एक बंदिश अब मैं पेश करती हूँ.
यंग जनरेशन के लिए आपका क्या मैसेज है? मैं कहूंगी कि खुद का अपनापन इसमें जो भी काम कर रहे नकल नहीं होनी चाहिए। अगर प्रभात में तो मुझे लोगों को लगना चाहिए प्रभात रे का गाना है, मेरे गुरु का गाना ठीक है, उन्होंने मुझे सिखाया है, लेकिन मेरे गुरु भी कहते थे कि तुम्हारा गाना तुम्हारा होना चाहिए, मेरा नहीं है। तो वो मेरे ध्यान में बहुत रहा है और जब भी मैं काम करती हूँ तो औरों से अलग होना चाहिए, ये मेरा पहला रहता है कि प्रभात का होना चाहिए। आप सब लोग ऐसा ही करिए ना, आप सुनिए, अच्छी बातें लीजिए, लेकिन अपनापन उसमें डालिए।